आश्वीतील तरुणांनी स्वखर्चाने बुजवले पुलावरील जीवघेणे खड्डे. नमस्कार, झुंजार न्यूज. संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रशासन झोपलेलं असतं तेव्हा जनता जागी होते, याचाच प्रत्यय आश्वीमध्ये आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आश्वी पुलावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त होते. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर संतापलेल्या तरुणांनी एकत्र येत स्वखर्चाने हे खड्डे बुजवून प्रशासनाला आरसा दाखवला आहे. खड्डे वाचवा आणि पुन्हा खड्ड्यात जा, अशी दयनीय अवस्था सध्या आश्वी पुलाची झाली आहे. संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा पूल, जो दोन्ही आश्वी गावांना जोडतो, तो सध्या मृत्यूचा सापळा बनला होता. या पुलावर खड्ड्यांचे इतके मोठे साम्राज्य पसरले होते की वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. छोटे मोठे अपघात तर रोजचेच झाले होते. मात्र एसी केबिनमध्ये बसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या सामान्य जनतेच्या वेदना दिसत नव्हत्या. प्रशासनाच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा आपलं गाव आपणच वाचवू, या निर्धाराने आश्वीतील सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण पुढे सरसावले. सरकारी निधीची वाट न पाहता या तरुणांनी स्वतःच्या खिशातून पैसे गोळा केले. वाळू सिमेंटची व्यवस्था करून भर उन्हात श्रमदान करत हे जीवघेणे खड्डे बुजवले आहेत. हा स्तुत्य उपक्रम भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड आणि कृष्णभूषण उद्योग समूहाचे अध्यक्ष मोहित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. त्यांच्यासोबत सागर रातडिया, वैभव भंडारी, ज्ञानेश्वर पांडे, बाळासाहेब शिंदे, मनोज भंडारी, सुधी सातपुते, गौरव मुंतोंडे, तौफिक सय्यद, निलेश भवर, ताजुद्दीन सय्यद, गणेश गोयल, विशाल शिरतार, राहुल जेडगुले आणि बाबा भोसले या तरुणांनी हिरिरीने सहभाग घेतला. तरुणांनी हे खड्डे तात्पुरते भरले असले तरी प्रश्न अद्याप मिटलेला नाही. आम्ही आमचं कर्तव्य बजावलं, आता प्रशासनाने त्यांचं काम करावं, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आश्वीकरांनी दिला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तरुणांना रस्त्यावर उतरावं लागणं हे व्यवस्थेचं अपयश आहे की तरुणांची सतर्कता? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आश्वीतील या धाडसी तरुणांच्या कार्याला एक लाईक तर मिळायलाच हवा. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झुंजार न्यूज. धन्यवाद. नमस्कार, मी विकास साहेबराव गायकवाड, भाऊ प्रतिष्ठान अध्यक्ष आश्वी खुर्द. आज या ठिकाणी आश्वी बुद्रुक आणि आश्वी खुर्द नदीच्या मध्ये जो पूल आहे त्याच्यावरती इतक्या प्रमाणात खड्डे झाले. वारंवार PW खात्याकडे मागणी केली राहत्या यांच्याकडं, तरी पण तिने हे काम पूर्ण नाही केलं. त्यांच्या ज्यांना पूर्ण नाही झाले, निधी शिल्लक नाही असं सांगून तिने खात्याने वर हात केले. पण गावातील तरुण मित्रमंडळ यांनी स्वखर्चाने आश्वी बुद्रुकचे निलेश भाऊ रातडिया यांनी सिमेंट देऊन, वाळेकर सरींनी सिमेंट देऊन, या तरुणांनी एकत्र येऊन आज या पुलावरील खड्डे बुजवले. त्याच्यामुळे पब्लिकचा जो होणारा जो त्रास आहे, मानसिक त्रास जो होतो आता खड्ड्यांचा, तो आता काही प्रमाणात कमी होईल झाली. आणि कारण काय सांगता का, तर रोडचं काम चालू आहे म्हणून इकडे निधी नाहीये. पण तात्पुरते खड्डे बुजवायला पाहिजे होते, तिने का बुजवले नाही? ते प्रशासनाला वारंवार आम्ही विनंती करून देखील तिने ते बुजवले नाही. हे दुर्दैव आहे, हे आश्वी खुर्द गावाचं दुर्दैव आहे. तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा इकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, तिने पण दिलं नाही. मग या तरुण मित्रमंडळ, संपूर्ण तरुण मित्रमंडळ आश्वी खुर्द गावातील इथं येऊन हिनी स्वखर्चाने पदर बघा, आता हे बघा, हे चाललंय जे तरुण मित्रमंडळ करून राहिले. इकडं कोणाचाही इथं गावचा पुढारी नाही, कुणी नाही. हे सगळं हे तरुण मित्रमंडळ करून राहिले. तर खास करून मी तरुण मित्रमंडळांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो.